जुन्या वादाच्या कारणातून श्रीरायगड येथे राहणाऱ्या फैज सुलतान मालीम, अल्बान सुलतान मालीम या दोन भावांनी अमन मुस्ताकिन शेख या 23 वर्षीय इसमाची हत्या केली आहे। हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करण्यात आलं आणि त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जन स्थळी टाकून दिला होता। त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जन स्थळी टाकून दिल्याचा हत्या करतानाचा व्हिडिओ सुद्धा काढलाय। या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखा युनिट 4चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी गुप्त बातमीदारांकडून मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी या घटनेची माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून फैज आणि अल्बान या दोन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी या इसमाचा खून केल्याची कबुली दिली आहे। या आरोपींनी माहिती देताना सांगितले की 13 मार्च रोजी रात्री 9 वाजता अमन शेख याला श्रीलंका एरिया मुंब्रा या परिसरातून रिक्षामध्ये घालून निर्जन ठिकाणी नेऊन धारदार चाकूने गळा चिरून जीवेठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणून प्रेताचे मुंडके धडापासून वेगळे करून खर्डीगाव येथे टाकून 2 हात कापून उर्वरित प्रेताचे भाग निर्जन स्थळी टाकून दिले। तसेच मयत यास ठार मारताना आरोपी यांनी त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले होते। तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे। अटक आरोपी फैज सुलतान मालीम याच्यावरती यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे। त्याचा गुन्हा देखील दाखल आहे। आरोपी फैज सुलतान मालीम यांनी यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे। मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ಬಂದು ವಿಡಿಯೋ ಶೇರ್ ಕरा फोटो करा सांगा नंबर 9819984949343421 संदीप खर्डे पोलीस स्टेशन मुंब्राच्या हद्दीमध्ये एक अननोन डेड बॉडी मिळाली होती जी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती। त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशनला ADR अकस्मात मृत्यू दाखल होता। त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक श्री गज्जल, API गोसावी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की सदर मयती समजू आहे जी बॉडी मिळाली होती तो खुनाचा प्रकार आहे। त्या अनुषंगाने युनिट 4चे पोलीस निरीक्षक गज्जल आणि गोसावी त्यांच्या टीमने तपास चालू केला। त्या तपासाच्या अनुषंगाने 2 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं। फैज सुलतान मालीम आणि अल्बान सुलतान मालीम हे दोघे राहणारे श्रीरायगडच्या हद्दीमधले आहेत। त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली। त्याचबरोबर जे काय पुरावे चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्या पुराव्यांची जुळवाजुळव केली। त्यामध्ये निष्पन्न झालं की या दोन्ही आरोपींनी मयताचा खून केलेला आहे। त्या अनुषंगानं काल मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड 20 तारखेपर्यंत आहे। मयत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये 15 मार्च रोजी किरकोळ वाद झाला होता। त्या वादाच्या कारणाने त्यांनी खून केला। त्यांचा किरकोळच झाला होता, परंतु यामध्ये विशेषत्वाने जो मयत इसम आहे अमन शेखवर यापूर्वी 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर आरोपी फैजान सुलतान मालीम त्याच्यावर देखील 2 गुन्हे दाखल आहेत। मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा पूर्वी गुन्हा दाखल आहे आणि त्याचबरोबर एक मारामारीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे। ज्यावेळी आम्हाला गुन्हे शाखेला माहिती मिळाली की सदर इसमाचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करून हा खून झाल्याचं निष्पन्न केलं।